हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सकाळपासून रुटीन दाखवते तुम्हाला, सकाळी 5 वाजल्यापासून आणि टिफिनची तयारी इथे। आज टिफिनला आप्पे बनवून देते आणि आप्पे ना इडलीच्या पिठाचे न बनवता मिक्स पिठाचे बनवते। तर ते बिलकुल चांगले झाले नाहीत, कारण का त्याच्यामध्ये ना सोडा मी टाकला नाही। सोडा टाकला की आप्पे छान फुलतात, पण असो खायला टेस्टी लागतात। तर रुद्राला तेच दिले डब्याला, काय माहिती तिला आवडते की नाही, पण चटणी वगैरे तिला आवडते तर तिच्या आवडीची चटणी बनवून दिली। आणि आता सकाळची तिची गडबड, तिचं ती आवरते, फक्त टिफिन वगैरे आपण बनवून द्यायचा, बाकी आता सगळं करते तिचं ती। अजून पंजाबमध्ये थंडी असल्यामुळे टाईम थोडासा लेट आहे, 7:45 वाजेपर्यंत ती बसला जाते आणि 8:30 वाजेपर्यंत स्कूलला पोहोचून जाते। तर मला थोडासा टाईम होता, तोपर्यंत मी सात्विकचं सकाळचं जेवणसुद्धा बनवते। आज त्याचं सकाळचं जेवण खिमटी, आणि खिमटीमध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर आणि ॲपल होतं, तर ॲपल घालून त्याला ती खिमटी बनवून देईल। शिजते तोपर्यंत आता रुद्राला मी बसपर्यंत पोहोचून येते। आज ना कसं काय तर तो झोपलाय, नाही तर या टायमाला कधी झोपत नाही, उठला की खेळत वगैरे बसतो, पण आज झोपलाय तर मी पटकन रुद्राला बसपर्यंत पोहोचून येते। रस्ता क्रॉस करायचा असतो त्याच्यामुळे तिला घालवायला जावं लागतं, आणि मध्ये तार लावले, त्या तारेतून तिला सोडावं लागतं, कारण का आतमध्ये बस येत नाही। तर असं आम्ही तिला सोडून येतो। आणि आता बाबू एकटा आहे, रुद्राचे पप्पासुद्धा आज घरी नाही आहेत म्हणजे माझ्या सासूबाईंचे बाबा वारले ना, तर ते इमर्जन्सी सुट्टी घेऊन गेलेत। आम्हाला नाही जायला भेटलं, कारण की रुद्रासुद्धा शाळेमध्ये होती। अचानक फोन आला, कारण का बाबांना चालता बोलता मरण आले। सकाळचे मस्त केस वगैरे कटिंग करून आले, दुपारचे जेवले, झोपले, आणि झोपल्यानंतर मग बाथरूमला म्हणून गेले, आणि त्याच्यानंतर येताना त्यांचे हातपाय एकदम थंड झाले, तिथेच त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते गेले। तर दुःख त्याचंच वाटतं आहे की एवढ्या लांब आम्ही आहोत, आणि शेवटच्या दिवशीसुद्धा आम्हाला जायला नाही भेटलं, त्यांना बघायला नाही भेटलं। पण त्या दिवशी व्हिडिओ कॉल केला होता रुद्राच्या पप्पांनी, त्यावेळेस शेवटचं दर्शन त्यांचं आम्ही घेतलं। आठवणी तर त्यांच्या भरपूर आहेत। 10 वर्षामध्ये, लग्नाला 10 वर्ष माझ्या झाले, आणि कधी असं वाटलंसुद्धा नाही की मी त्यांची नातसून आहे म्हणून। एकदम नातीसारखं। कधीही आम्ही गावाला सुट्टीला गेलो ना की बाबा तरी यायचे, नाहीतर मग आम्ही तरी आवाज वगैरे द्यायला मामांकडे जायचो। आणि रुद्राचे पप्पा लहानाचे मोठे त्यांच्याकडेच झाले, म्हणजे एक सर्व्हिस त्याने आर्मीची केली आणि दुसरी सर्व्हिस त्याने औरंगाबादला केली, त्याच्यामुळे तिकडेच घर वगैरे घेतले आणि तिथेच ते सेटल झाले। मग रुद्राच्या पप्पांनासुद्धा शिक्षणासाठी मामीकडे ठेवलं होतं, म्हणजे त्यांच्याकडे। आणि अचानक कॉल येतो की बाबांचं असं असं झालं आहे। एकतर आम्ही संक्रांतीच्या दिवशी 14 तारखेला त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोललो होतो, त्यांना बाबूला बघायचं असतं, त्याच्यामुळे बाबूला बघितला, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललो, आणि 21 तारखेला तर असं झालं। आणि त्यात अचानक फोन आला। एकतर आजारी असते ना तर इतकं दुःख कोणालाच झालं नसतं, पण अचानक जे आमच्यातून निघून गेले ना त्याचं दुःख जास्त आहे। म्हणून माणसाने सगळ्यांशी चांगलं राहावं। कधी ना कधी आपण जाणारच आहोत, पण शेवटला काय राहतं तर आठवणीच राहतात। तर चांगले कर्म केले असतील तर सगळे चांगलं म्हणून नाव काढतात। तर आता इथे ना मी बेड वगैरे आवरून घेते। घरातली कामंसुद्धा तसेच पडलेत, कारण की काहीच करायची इच्छा होत नाही, सगळे तिकडे एकत्र आलेत आणि आम्ही इकडे इतक्या लांब। तर खूप जणांच्या आणि कमेंटसुद्धा येत होत्या की डेली व्लॉग दाखवत जा, डेली रुटीन दाखवत जा, तर म्हटलं की आज दाखवते। आणि आज निवांत आहे, त्याच्यामुळे काय जेवण वगैरे इतकं करायचं नाही आहे। दुपारचं डाळ भात आणि भाजी तेच बनवेल। तर कपडे वगैरे आधी मशीनला लावून घेते। कपडे सगळे धुवायला काढलेत, कारण की आता ना ऊन चांगलं पडायला लागले, थंडीसुद्धा आहे पण कडक ऊनसुद्धा दुपारचं पडतं, त्याच्यामुळे रुद्रांच्या पप्पांचे सगळे युनिफॉर्म वगैरे, वर्दी वगैरे सगळं धुवायला मी आज काढलं आहे, टॉवेल वगैरे, आणि ते मशीनला लावते। सात्विकला अधूनमधून बघावं लागतं। आणि आज ना म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ मी अपलोड करते त्या दिवशी शनिवारी, आज सात्विकचा बड्डे आहे। व्हिडिओ शूट केला आहे काल, पण बड्डेच्या दिवशी तो येतो आहे। आणि आता त्याला जे बनवलं आहे ना खायचं, तर ते थोडंसं थंड होऊन दिलं, आणि आता त्याला भरवते, मिक्सरला प्युरी करूनच देते, कारण की अजून तो खातच नाही। दात समोरचे वरचे 4 आलेत, खालचे 4 आलेत, पण चावत नाही व्यवस्थित, उलटी काढायला बघतो, म्हणून मी मिक्सरला फिरूनच त्याला खायला देते। दुपारी काहीतरी वेगळं म्हणजे जे मी वरण भात बनवेल ना त्यातलंच त्याला वरण भात मिक्सरला फिरून तो खाऊ घालेल। आणि आता इथे त्याला मी भरून घेते। भरवल्यानंतर बाहेर ऊन पडते आणि त्याच्या अंगावरती ना पांढरे पांढरे डाग कसले दिसत आहेत काय माहिती नाही, तर म्हटलं की ऊन देत नाही त्याच्यामुळे असू शकतात। तर आता ऊन पडायला लागलं आहे ना, तर त्याला बाहेर रोज मी घेऊन जाते, 10-15 मिनटं उन्हामध्ये त्याला बसवते रोज, म्हणजे आता 1-2 दिवसच झाले ऊन पडायला लागले, नाहीतर खूप थंडी होती।
आणि जर नाहीच कमी आले तर मला डॉक्टरकडे त्याला घेऊन जावं लागेल, कारण का पायावरती मांड्यांवरती पांढरे छोटे छोटे डाग दिसत आहेत. आणि खाण्याचं असं काही नसतं, नाहीतर खूप जणांचं ऐकायला भेटतं ना की माझं लहान बाळ अजून खातच नाही, तो खातच नाही, असं बऱ्याच जणांचं ऐकायला भेटतं. तसं ह्याचं नाही आहे. मी जे मिक्सरला फिरून देते ना तर तो खातो आणि जास्त मी त्याला भरवतच नाही. एक सकाळचा टाईम, दुपारचा, संध्याकाळचा आणि रात्रीचा, बस 4 टाईमच देते. कधी कधी 3 टाईमच देते. जर आधीमध्ये त्याला केळ वगैरे भरवलं ना, फळं वगैरे जर काय आणलेलं असेल आणि ते भरवलं तर मग 3 टाईमच खायला देते. आणि आता ना फोन लावून दिला त्याला. फोन बघायची भरपूर आवड निर्माण झाली, कारण का फोन लावला की एकदम ॲक्टिव्ह होतो आणि थोडा बेडवरती थांबतो. नाहीतर मग आता या भिंतीला पकडून वगैरे चालायला लागला आहे. सारखं खाली यायला बघतो, उतरायला बघतो, ढोपरी जायला बघतो. पण मी काही काम वगैरे करत असले की त्याला फोन लावून देते, नाहीतर मग सहसा तो झोपला ना की त्याच्यानंतरच काम करते. पण आता मलासुद्धा नाश्ता करायचा आहे. चहा बनवते, आज खूप दिवसानंतर चहा बनवते. आल्याची कोरी चहा बनवते, कारण का घसा वगैरे माझा दुखतो आहे आज. तर म्हटलं की कोरी चहा बनवू आणि मग ते घेईल, त्याच्यानंतर त्याला उन्हामध्ये घेऊन जाईल. आता ज्या आधीपासून माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना असं वाटतं की हिने डेली रुटीनच शेअर करावं. पण सांगू का, डेली रुटीन जर मी टाकलं ना तर ते इतकं चालतसुद्धा नाही आहे, कारण का मी खूप व्हिडिओ माझ्या आधीचेसुद्धा तुम्ही बघू शकता. डेली रुटीनचे व्हिडिओ 5000 6000 इतकेच व्ह्यू येतात आणि त्याच्यावरती तर जास्त व्ह्यूज येत नाही. आणि आता ना मी स्किन केअर रुटीन दाखवते किंवा हेअर केअर रुटीन दाखवते आणि टिप्स वगैरे सांगत असते, तर ते व्हिडिओ चांगले चालतात. आणि एकतर आपण इतकी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतोय ना तर ते चाललेसुद्धा पाहिजेत. नाहीतर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते. एकतर आपण घरदार, संसार, मुलं बाळं बघून जर व्हिडिओ बनवत असू ना तर खूप कष्ट आहेत त्याच्यामागं. जरी तुम्हाला वाटत असेल की काय फक्त व्हिडिओ बनवून टाकते, पण त्याला एडिट करणं, त्याला व्हॉइस ओव्हर देणं, शूट करणं, भरपूर गोष्टी आल्या. तर त्याच्यामुळे ना मी आता ठरवलं की आठवड्यातून एकदा तरी रुटीन टाकावं. नाहीतर मग बाकी स्किन केअर टिप्स, हेअर केअर टिप्स, आणि असं नाही आहे की सगळेच व्हिडिओ चालतात, कधीतरी एखाद दुसरा व्हिडिओ चालतो. आणि मी ना आता ह्या व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केलं की जे आपण शिकवतो ना, म्हणजे आपल्याकडून समोरच्याला जर काही घेता येईल ना तर ते व्हिडिओ चालतात. आता हे जे डेली रुटीन ते सगळ्यांचं तसंच असतं, ते बघायला जास्त लोक उत्सुक नाही आहेत, ह्यातून मला आता कळलं आहे. त्याच्यामुळे मला जितकं देता येईल ना तितकं मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि आता इथे ना घरातून कचरा वगैरेसुद्धा काढून घेतला, म्हणजे निवांत बाहेर बसायला मोकळा. आणि तोपर्यंत मशीनला कपडेसुद्धा झाली होती, तर कपडेसुद्धा बाहेर उन्हामध्ये वाळत घालायला घेऊन जाते. आणि सात्विकलासुद्धा आता घेऊन जाते. तर त्याला उन्हामध्ये आणलं की छान वाटतं, कारण का आतापर्यंत ऊनच नव्हतं आणि ऊन त्याला काही माहितीच नव्हतं. तर आता उन्हामध्ये आल्यावर तो खेळायला वगैरे बघतो, मस्त इकडे तिकडे पळायला बघतो. पक्ष्यांचा आवाज वगैरे इथे येत असतो, गाड्यांचा आवाज असतो, त्याच्यामुळे त्याला बाहेर आवडतं. आता मी म्हटलं की त्याला ठेवते आणि कपडे वाळत घालायला जाते, पण तो एका ठिकाणी काही बसत नाही आहे, त्याच्यामुळे मीच बसले. थोड्या वेळानंतर कपडे वाळत घालेन. आणि आता ऊन एकदम तीव्र ऊन पडते, त्याच्यामुळे डोळे एकदम छोटे करतोय, बघतोय, खेळतोय. तर आता त्याला कडेवरती घेऊनच कपडे वाळत टाकते, नाहीतर तो नुसता पळतो इकडे तिकडे. एकतर खाली घाणसुद्धा भरपूर आहे आणि दुपारनंतर ऊनसुद्धा जाईल 2च्या नंतर, मग कपडे सुकणार नाही आहेत. एकतर वर्दी वगैरे काढले, स्वेटर वगैरे धुतलेत मी आज. कपडे वाळत घालते. आणि काय झालं माहिती आहे का, आतमध्ये लाईटसुद्धा गेले, त्याच्यामुळे आता बाहेरच बसावं लागेल. आतमध्ये एकतर थंडी लागते, लाईट गेले की रूम हीटर बंद होतात, त्याच्यामुळे आतमध्ये भरपूर थंडी लागते. तर आता बाहेरच आम्ही उन्हामध्ये बसू. लाईट गेली की घरामध्ये इतका काळोख होतो नाही, तर आम्ही खिडक्या, थंडी असायची त्याच्यामुळे पूर्ण पॅक केलेत फुटे वगैरे लावून. तर आता फक्त किचनच्या तिथे थोडासा उजेड आहे, नाही तर दोन्ही बेडरूममध्ये अंधेरा. मस्त खेळतोय सात्विक उन्हामध्ये, मोबाईल पकडायला बघतोय. त्याला आता रोज मी उन्हामध्ये 10-15 मिनटं तरी घेऊन येते. 2 दिवस झाले आता येते, इथून पुढे येत जाईल सकाळची. आणि छान खेळतोय. आता ॲक्टिव्हिटी भरपूर वाढलेत, वर्ष झाले आज पूर्ण झाले. आणि मी आले किचनमध्ये. तर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की वरण भात आणि बटाट्याची भाजी म्हणजे वाफेवरची, उकडून नाही तर काचऱ्या करून ती भाजी छान लागते. रुद्राला ती भाजी भरपूर आवडते. फक्त कढीपत्ता, जिरं, मोहरी त्याची फोडणी. तर पुढे मी तुम्हाला दाखवते. आता सात्विकची कपडे सुकले नव्हती म्हणून मी परत पाठच्या साईडला कपडे घातलेत आणि झाडांची पूर्णपणे पानं पडून गेलेत. तर आता आले किचनमध्ये आणि बटाट्याची भाजी बनवते. इथे जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि मीठ बस इतकं टाकून वाफेवरती ही बटाट्याची भाजी, तिला डब्यालासुद्धा आवडते आणि अशी वरण भातासोबतसुद्धा छान लागते.
तर आता छान अशी मिक्स करून घेईल, झाकण ठेवेल आणि 4-5 मिनटं वाफेवरती शिजवेल. परत एकदा मिक्स करेल, कोथिंबीर घालून आणखी 2 मिनटं वाफ देईल. भाजी तयार होते. तर आता लाईट गेलेलीच आहे आणि पूर्ण दिवस लाईट गेली होती. आता सात्विक इथे झोपला आहे म्हणून मी बाहेर येऊन थोडा वेळ बसले आणि इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी तयार झाली. ही भाजी खरंच खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी वरून तिखट घातलं आहे, कारण का हिरवी मिरची वगैरे काहीच नाही ना. थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला थोडासा घातला आहे, पण तिला सांगायचं की नाही घातलं म्हणून, तिला नाही आवडत. तर आता इथे सात्विक उठला आणि त्यालासुद्धा मी पाठच्या साईडला घेऊन आले. पाठी आम्ही एक खाट ठेवले, त्याच्यावरती बसलो आणि मस्त पक्ष्यांचा आवाज येतो, पोपट आहेत. तर आता रुद्रासुद्धा आली. आता तिला वरण भात वगैरे देते, आम्ही जेवून घेतो. सात्विकलासुद्धा हेच मी मिक्सरला फिरून देणार आहे. सकाळी 10 वाजता लाईट गेले ना, तर ती 3-3:15 वाजेपर्यंत लाईट आली आणि आता रुद्रासुद्धा शाळेतून आले. तर तिला जेवण दिलं आणि सात्विकलासुद्धा दुपारचं भरवायचं होतं म्हणून मी मिक्सरला डाळ आणि भात फिरून घेतली. त्याच्यानंतर परत लाईट गेली, तर ती 1 तासानंतर लाईट आली आणि आता इथे रुद्रा जेवते. सात्विकला मी भरवलं, त्याच्यानंतर मी जेवण घेईल. आणि इथे ना संध्याकाळच्या टायमाला सात्विकला मी आंघोळी घालून घेतली. त्याला थोडंसं तयार करते. केस विंचरत असताना त्याला फणी पाहिजे असते, त्याच्यामुळे तो सारखे फणी घ्यायला बघतोय. पावडर वगैरे लावले त्याला. रुद्रा बसले मोबाईल घेऊन, तिचा काही मोबाईल सुटत नाही, किती काहीही बोला. आणि मला ना एक ताईची कमेंट होती की तिळकुटाची रेसिपी दाखव, तर तुम्हाला ती पुढे तिळकुटाची रेसिपी मी दाखवते. आता इथे मस्त सात्विक आणि रुद्रा दोघंजणं खेळत आहेत, तोपर्यंत मी किचनमध्ये जाऊन ती रेसिपी बनवते. आणि किचनसुद्धा क्लीन करून घेतला, कारण का सकाळीच मला किचन क्लीन करायचा होता, पण लाईट गेली होती तर सगळी कामं तशीच राहिलेली, म्हणून आधी किचन क्लीन करून घेतला. सात्विकला आंघोळी घालून घेतली आणि आता हा मसाला बनवते. तर तिळकुट बनवण्यासाठी इथे तीळ घेतलेत, काळे तीळ. तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, पण आमच्याकडे काळे तीळ. खोबरं किसून घेतलं आहे, लसूण आणि धणे घेतले. तर सात्विकचं सुद्धा जेवण संध्याकाळचं होतं आहे. तीळ चांगले निवडून घ्यायचे, कारण का छोटे छोटे दगड असू शकतात. धणेसुद्धा निवडून घ्या आणि दोन्ही एकत्र भाजले तरी चालतं आहे. आणि मस्त असे भाजून घ्यायचे कमी गॅसवरती, मीडियम गॅसवरती. ते उडायला लागले ना तोपर्यंत भाजायचे. धणेसुद्धा मी त्यातच भाजायला घेतलेत. आता माझंसुद्धा तिळकूट संपलं आहे. ज्या वाफेवरच्या भाज्या असतात ना, तर त्या सगळ्या भाज्या मी या तिळकुटात बनवते. तर आता तीळ मस्त उडायला लागले होते, तर काढून घेतले आणि खोबरं भाजून घेते. खोबरं असं खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर एकत्र सगळं मिक्सरला फिरवायचं नाही, तर धणे आणि तीळ आधी वाटून घ्यायचे, ते एका प्लेटमध्ये काढायचे आणि त्याच्यानंतर खोबरं, लसूण आणि मीठ घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता इथे पाहू शकता हे सगळं मिक्स केले. लसूण पटकन बारीक होत नाही, त्याच्यामुळे चांगलं 2-3 वेळा मिक्सरला फिरून बारीक करून घ्या या पद्धतीने. आणि नंतर मी मीठ घालून परत एकदा मिक्सरला फिरवते आणि हे मिक्स करायचं. तर हे तिळकुट तयार. सगळ्या कोणत्याही वाफेवरच्या भाज्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता आणि 1 महिन्याचं बनवून ठेवायचं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.